हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY.B.Com सेमिस्टर 3 बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग या सब्जेक्ट मधील युनिट नंबर 2 एलिमेंट ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट शीट मधील इलिस्ट्रेशन नंबर 9 पेज नंबर आहे 2.54 आपण शिकणार आहोत। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करूया। याच्यामध्ये काय दिले बघा, फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ Phenolics Limited files were related to the commodity for the year ending 31st March 2019. 31st March 2019 म्हणून मी इथे लिहिलेलं आहे in the books of Phenolics Limited files for cost sheet for the year ended 31st March 2019. त्याच्यानंतर त्यांनी ओपनिंग स्टॉक दिलेला आहे। तर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ऍड परचेजेस, ऍड एक्सपेन्सेस, परचेज एक्सपेन्सेस लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस परचेज रिटर्न आणि लेस करतो आपण स्क्रॅप, असं ह्या सगळ्याच्या टोटलला आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं म्हणतो। तर ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल डायरेक्ट मटेरियलच्या अंडर येईल। त्याच्यानंतर सांगितले वर्क इन प्रोग्रेस फॅक्टरी ओव्हरहेडला येईल। त्याच्यानंतर सांगितले फिनिश गुड्स 1000 टन फिनिश गुड्स आहेत। फिनिश गुड्स कुठे येतात? फिनिश गुड्स ऑफिस ओव्हरहेडच्या खाली येणार आहे। त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक आहे, तर ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ऑफिस ओव्हरहेडच्या खाली येईल। त्याच्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक ॲज ऑन 31st मार्च 2019 रॉ मटेरियल आहे, क्लोजिंग स्टॉक आहे लेस होईल रॉ मटेरियलचा, ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक लेस होईल। वर्क इन प्रोग्रेस हे पण ओपनिंग स्टॉक ऑफ ओपनिंग स्टॉक इन प्रोग्रेस लिहिलेला आहे, वर्क इन प्रोग्रेस ऑफिस ओव्हरहेडला फॅक्टरी ओव्हरहेडला, त्या फॅक्टरी ओव्हरहेड मधून वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक लेस होणार आहे। फिनिश गुड्स 1000 टन, फिनिश गुड्स म्हणजे पूर्ण तयार झालेली वस्तू 1000 टन आहेत। त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक दिला, रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक लेस होणार आहे, वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक आहे तो फॅक्टरी ओव्हरहेड मध्ये लेस होणार आहे आणि फिनिश गुड्सचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो क्लोजिंग स्टॉक ऑफिस ओव्हरहेडच्या खाली आपण ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक लेस करणार आहे। परचेज ऑफ रॉ मटेरियल ओपनिंग स्टॉक मध्ये ऍड करणार आहे। नंतर सांगितले प्राइम कॉस्ट लेबर, डायरेक्ट लेबर आहेत, डायरेक्ट लेबरच्या अंडर येईल। एक्साइज ड्युटी ऑन परचेज ऑफ रॉ मटेरियल, परचेज ऑफ रॉ मटेरियल परचेज करताना हे जे एक्साइज ड्युटी आपण पेड केलेली आहे ती परचेज एक्सपेन्सेसची रिलेटेड आहे म्हणून ते डायरेक्ट मटेरियल मध्ये ऍड होईल। ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स ऑफिस ओव्हरहेडला येईल। कॉस्ट ऑफ फॅक्टरी सुपरविजन कॉस्ट ऑफ फॅक्टरी सुपरविजन फॅक्टरी वर्ड आलेला आहे, फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर येईल। त्याच्यानंतर आहे इन्कम टॅक्स, हे फायनान्शियल नेचरचे एक्सपेन्सेस आहेत, याचं पोस्टिंग होणार नाही। त्याच्यानंतर सांगितले कॅरेज अँड कार्टेज हे परचेज एक्सपेन्सेसची रिलेटेड आहेत म्हणून ते डायरेक्ट मटेरियल मध्ये ऍड होईल। त्याच्यानंतर दिलेला आहे मॅनेजमेंट एक्सपेन्सेस, हे ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर येईल। अकाउंटन्सी चार्जेस ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर येईल। प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ही ऍसेट आहे म्हणून हे इथे पोस्टिंग होणार नाही, स्किप करावं लागेल। सेल्स ऑफ फिनिश गुड्स सेल झालेले आहेत 1,17,500 हे सगळ्यात शेवटी खाली येईल। तर आपल्याला ह्याचं पोस्टिंग करायचं आहे आणि खाली काय सांगितलंय बघा, ऍडव्हर्टाइजमेंट बॅड डेट्स अँड सेलिंग ऑन कॉस्ट अमाउंटेड टू ₹2.50 पैसे पर टन सोल्ड ₹16 टन ऑफ द कमोडिटीज वेअर प्रोड्यूस ड्युरिंग द इयर 2018-19 18-19 ला आपण 16,000 टन सोल्ड केलेला आहे। बघा आता इथं थोडंसं प्रोड्यूस लिहिलंय, काय लिहिलंय नीट बघा। ऍडव्हर्टाइजमेंट बॅड डेट्स अँड सेलिंग ऑन कॉस्ट अमाउंटेड टू ₹50 पैसे पर टन, एका टनाला ऍडव्हर्टाइजमेंट आहे, बॅड डेट्स आहेत आणि सेलिंग ऑन कॉस्ट आहे, पर टन दिलेली आहे आपल्याला 50 पैसे। जेवढे टन तुम्ही प्रोड्यूस करणार आहात त्याच्यावर 50 पैसे एका टनाला एक्सपेन्सेस आहेत। ऑन द कमोडिटीज वी आर प्रोड्युसिंग ड्युरिंग द इयर 2018-19 16 टन ऑफ द कमोडिटी वी आर प्रोड्यूस सांगितलेलं आहे म्हणून युनिट प्रोड्यूस 16,000 टन, एवढे टन आपण प्रोड्यूस केलेले आहेत। तर आता आपल्याला बघायचं आहे किती प्रोड्यूस केलेले आहेत, 16,000 टन प्रोड्यूस केलेले आहेत। तर आता थोडंसं वर बघूया आपण, सुरुवात करूया। अजून काय सांगितलंय बघा, प्रिपेअर कॉस्ट शीट शोईंग कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, नाव काय द्यायचंय बघा, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम नाव द्यायचं आहे, प्राइम कॉस्ट नाव द्यायचं आहे, वर्क कॉस्ट
कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड काय सांगितलंय बघा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड करायचं आहे, कॉस्ट ऑफ सेल्स आणि प्रॉफिट फॉर द इयर, प्रॉफिट फॉर द पिरियड आणि प्रॉफिट पर टन कमोडिटी सोल्ड. एक प्रॉफिट जो आपण प्रॉफिट सोल्ड केलेला आहे तर एका टनाला किती प्रॉफिट झाला ते पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सर्वात प्रथम आपण पोस्टिंग करून घेऊया. आपण प्रत्येक नावाच्या समोर ती अमाऊंट ते एक्सपेन्सेस कोणत्या ओव्हरहेडच्या अंडर जाणार आहेत ते आपण नोट करून घेतलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम फाइंड करूया. त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स अमाऊंट आहे त्याची 5000. तुम्ही असं लिहिलं तरी चालेल किंवा आहे तसं बघून ऍज इट इज नेम पुट केलं तरी चालेल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ऍड होतात परचेज ऑफ रॉ मटेरियल. परचेज ऑफ रॉ मटेरियल्स आहे 35,000. त्याच्यामध्ये ऍड होतात परचेज एक्सपेन्सेस बघा आपण त्याच्या पुढे लिहिलेलं आहे कोणकोणते परचेज एक्सपेन्सेस आहेत. एक्साइज ड्युटी, मी इथं असं करते, ठीक आहे. ऍड परचेज एक्साइज ड्युटी, अमाऊंट आहे 2000. परचेज एक्सपेन्सेस आपण ऍड करत आहे. त्याच्यानंतर आहे कॅरेज अँड कार्टेज. कॅरेज अँड कार्टेज अमाऊंट आहे 1000. एक्सपेन्सेस दोनच होते, ह्याची टोटल करायची आहे. ह्याच्यातून आपल्याला लेस करायचं आहे म्हणून आपण ह्याची टोटल करणार आहोत. 5 5 10 3 13 43,000 टोटल आहे. त्याच्यातून आपण लेस करणार आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे 3000. एकच अमाऊंट होती, स्क्रॅप दिलेलं नाही, परचेज रिटर्न दिलेले नाहीत, म्हणजे अमाऊंट आली 40,000. ह्याला म्हणायचं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. 40,000 ह्याला नाव येईल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. 40,000 ला नाव येईल, त्याला आपण ए म्हणू. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आली 40,000. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आली 40,000. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आपल्याला डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर हे होते बघा ओपनिंग स्टॉक वगैरे, त्याच्यामध्ये ऍड केलं परचेज एक्सपेन्सेस, लेस केलं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. त्याचे जे आन्सर आले त्याला नाव दिलं आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्याच्यामध्ये ऍड होईल डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर काय आहेत बघा, प्राइम कॉस्ट लेबर. एकच आहेत प्राइम कॉस्ट लेबर. अमाऊंट किती आहे बघा 25,000. ह्याच्यात ऍड करा. अजून एक आहे ह्याच्यात ऍड होतं, ह्याच्यामध्ये ऍड होतं डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये बघा डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये काय काय दिलेलं आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस अब्सेंट आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डायरेक्ट एक्सपेन्सेस आलेला नाही. ह्याच्या टोटलला नाव येईल 65,000. ह्याला म्हणायचं आहे प्राइम कॉस्ट. ह्याला म्हणायचं आहे बी
प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्ट आपण फाईंड केली 65,000 ही झाली तुमची प्राइम कॉस्ट. हे होते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपल्याला फाईंड करायला सांगितलेलं आहे. हे आहे प्राइम कॉस्ट. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ऍड होतं फॅक्टरी ओव्हरहेड्स. ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स म्हणजे एक्सपेन्सेस आहेत. ओव्हरहेड्स म्हणजेच काय आहेत? फॅक्टरीचे एक्सपेन्सेस आहेत. मग फॅक्टरीचे एक्सपेन्सेस, फॅक्टरी म्हणजे आपण ज्या वस्तूचं उत्पादन करत असतो त्या उत्पादन करणाऱ्या वस्तूशी रिलेटेड असणारे एक्सपेन्सेस इथं शो होतात. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचे एक्सपेन्सेस इथं शो होतात. मग ह्याच्यामध्ये फॅक्टरी एक्सपेन्सेस मध्ये काय काय आलंय बघा. फॅक्टरी एक्सपेन्सेस मध्ये आहे कॉस्ट ऑफ फॅक्टरी सुपरविजन, कॉस्ट ऑफ फॅक्टरी सुपरविजन. अमाऊंट किती आहे बघा 12,000. अमाऊंट आहे 12,000. बघा आता ह्याच्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेडच्या अंडर मी तुम्हाला सांगितलेलं होतं मगाशी काय येतं तर वर्क इन प्रोग्रेस, ओपनिंग स्टॉक ऑफ. बघा काय येणार आहे, ऍड होणार आहे याच्यामध्ये. आज नवीन आलेला आहे ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस याचा अर्थ आहे त्या वस्तूवर काम चालू आहे, वस्तू पूर्ण तयार झालेली नाही. अमाऊंट आहे 1,200. ऍड करून आपण त्याला खाली घेऊया. ह्याच्यातून लेस होणार आहे म्हणून ह्याचीच अमाऊंट मी ऍड केलेली आहे. इथे येईल 2 आणि 1 11,200. किंवा तुम्ही सगळ्याची टोटल केली तरी चालेल. म्हणजे कसं होईल की नंतर तुम्हाला लेस करायला इझी जाईल. 5 2 7 आणि 8 78,200. ह्याच्यातून लेस होणार आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक लेस होणार आहे. अमाऊंट आहे 3,200. आणि आता आपल्याला ह्याच्यातून लेस करतोय, लक्षात ठेवा चुकून ऍड कराल. 75,000. ह्याच्यातून हे मायनस पण करता येईल. तर 75,000 इथं पण येईल 75,000. थांबा थोडस. ह्याला नाव द्या सी ABC. प्राइम कॉस्ट नंतर नाव काय द्यायला सांगितलंय बघा, वर्क कॉस्ट नाव द्यायला सांगितलंय म्हणून तुम्ही इथं वर्क कॉस्ट म्हणा. ह्याला फॅक्टरी कॉस्ट पण म्हणतात, वर्क कॉस्ट. त्याच्यानंतर ऍड होणार आहे ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स म्हणजेच ऑफिसचे एक्सपेन्सेस आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साइड आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे. तर ऑफिस ओव्हरहेड मध्ये काय काय येतं बघा. ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड, ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स आहेत 8,000 ऍड करायचे आहेत त्याच्यात. त्याच्यानंतर मॅनेजमेंट एक्सपेन्सेस, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 1,000. अकाउंटन्सी चार्जेस,
अकाउंटन्सी चार्जेस आहेत 1000. बघा आपल्याला काय काय आपण घेतलेलं आहे त्याची टोटल आली 75,000 प्लस ह्याची टोटल मी इथं 8, 9, 10 तर 10,000. इथं झाले 85,000. इथं झाले 85,000. ह्याला नाव देणार आहोत आपण. बघा क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, CD कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ची अमाउंट आली 85,000. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आज वेगळं आलंय थोडस. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जो फिनिश गुड्स आहे त्याचा ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ऍड करायचे आहेत कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये. म्हणून मी इथे लिहिणार आहे ऍड फिनिश गुड्स. एक मिनिट. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स म्हणजे पूर्ण तयार झालेली वस्तूचा ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक आहे 4000 ऍड करायचा आहे याच्यामध्ये. ऍड केल्यानंतर येणार आहे 89,000. ऍड केल्यानंतर येणार आहे 89,000. त्याच्यामधून लेस करायचं आहे आपल्याला. त्याच्यामधून लेस करायचं आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. फिनिश्ड गुड्स अमाउंट आहे त्याची 9,000. हे मायनस झाले 80,000. हिचा अमाउंट इथं बघा 85,000 4 89,000. इथं पण 80,000च लिहा. जीत असते तीच इथं येते. 80,000 ला नाव बघा आपल्याला काय द्यायचं आहे इथं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ह्याला नाव द्यायचं आहे D नंतर E येईल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सॉरी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नाही, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड हे नाव द्यायचं आहे इथं. बघा इथं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होतं. आपण ऑफिस ओव्हरहेडला नाव दिलेलं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता त्याच्यामध्ये ऍड केलं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 4000 आणि लेस केला क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 9000. अमाऊंट आली 80,000. त्याला नाव दिलेलं आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. इथं होतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, इथं आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ह्याच्यानंतर ऍड होणार आहे सेलिंग अँड सेलिंग एक्सपेन्सेस. तर सेलिंग एक्सपेन्सेस मध्ये ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये एकच आहे ऍडव्हर्टाइजमेंट, बॅड डेट्स अँड सेलिंग अँड कॉस्ट. ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं आहे तुमच्या इथं खाली सांगितलेलं आहे की काय सांगितलंय बघा. ऍडव्हर्टाइजमेंट, बॅड डेट्स अँड सेलिंग ऑन कॉस्ट अमाउंटेड टू 50 पैसे पर टन सोल्ड. आता आपल्याला पहिलं किती किती युनिट सोल्ड झाले ते फाइंड आउट करणं गरजेचं आहे. तर बघा ह्याच्यामध्ये काय आपल्याला दिलेलं आहे तर ओपनिंग स्टॉक दिलेला आहे रॉ मटेरियलचा. थोडंसं बघा काय काय दिलेलं आहे. वस्तू आपल्याला किती सोल्ड झाल्या ते फाइंड करण्यासाठी फिनिश गुड्स बघायचे आहेत. फिनिश म्हणजे पूर्ण वस्तू. आपण विकणार कधी, ती वस्तू पूर्ण तयार झाल्यानंतर आपण विकणार आहोत. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स करून आपल्याकडे बघायचं आहे किती स्टॉक शिल्लक होता. तर ह्याच्यामध्ये थोडंसं बघूया आपण. प्रोड्यूस किती केलेले आहेत 16,000 गुड्स तयार केल्या. त्यातला पहिलाच ओपनिंग स्टॉक होता ऑलरेडी 4,000 रुपयाचा. म्हणजे तुम्ही ह्या वर्षी किती वस्तू तयार केल्या ते तुम्हाला कळेल आणि मग जो फिनिश गुड्सचा जो स्टॉक आहे तो लेस होईल. तर ह्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे बघा. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ऍड प्रोडक्शन ड्युरिंग द इयर करायचं आहे. ह्या वर्षी किती युनिट तयार झाल्या
आणि त्याच्यातून क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स लेस करायचा आहे. तर बघा प्रोडक्शन किती झालं, प्रोडक्शन होतं 16,000 युनिट आपण तयार केल्या. त्याच्यातून काय झालं 16,000 टन, सॉरी युनिट नाही, 16,000 टन आपण वस्तू प्रोडक्शन केलं किंवा प्रोड्यूस केल्या. प्रोड्यूस लिहिते तर प्रोड्यूस किती वस्तू तयार केल्या आपण, प्रोड्यूस केल्या 16,000. तर फिनिश गुड्स बघा किती आहे इथं, फिनिश गुड्सचा आपण ओपनिंग स्टॉक होता 4,000. लेस करूया ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे ह्या वर्षीचा नव्हता तो स्टॉक. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्सचा स्टॉक होता 4,000. म्हणजे किती आले बघा इथं 12,000. सॉरी ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स किती आहे तिथं 4,000 दिसत आहे. आपणाला इथं काय सांगितलेलं आहे बघा, जे ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ऍडव्हर्टाइजमेंट, बॅड डेट्स, इथं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड मध्ये येईल. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड मध्ये एकच येईल ऍडव्हर्टाइजमेंट, बॅड डेट्स, अँड सेलिंग ऑन कॉस्ट. सेलिंग ऑन कॉस्ट ह्याची अमाऊंट दिलेली नाही, पण त्यांनी सांगितलं की एका टनाला 50 पैसे, म्हणजे जी ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहेत ते 50 पैसे पर टन झालेला आहे. आपण हे बघितलं की जी हा जो सेल्स आहे, हे सेल्स आहेत एवढे सोल्ड केले आपण टन, मग इथं सोल्ड मध्ये येईल 11,000 टन, 11,000 टन एवढे टन आपण सोल्ड केले. तर मग सेलिंग एक्सपेन्सेस सेल्सशी रिलेटेड आहे. तुम्ही जेवढे टन सोल्ड करणार आहात त्याच्यावर तुम्ही खर्च तयार करायचा आहे. एका टनाला 50 पैसे, म्हणून 11,000 इंटू 50 पैसे, PS पैसे. तर बघा पैसे आहे, तुम्ही कॅल्क्युलेटर 0. असं करा 11,000 इंटू 0.50 पैसे. आन्सर येईल 5,500. 5,500 एवढा एक्सपेन्सेस आहे. ऍडव्हर्टाइजमेंट, बॅड डेट्स आणि सेलिंग ऑन कॉस्टचा एक्सपेन्सेस आहेत 5,500. इथं डॅश आहे. थांबा आपण टोटल करू. सेलिंग एक्सपेन्सेस झालेले आहेत. किती आन्सर येते बघा 500, 85,500. इथं पण लिहा 5,500. व्यवस्थित लिहिते जरा. 5,500 ऍड करून आले 85,500. ह्याला नाव द्यायचं आहे टोटल सेल्स, किंवा आपल्याला सांगितले कॉस्ट ऑफ सेल्स नाव द्या. इथं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड होतं, इथं EF नाव काय द्यायला सांगितले, कॉस्ट ऑफ सेल. कॉस्ट ऑफ सेल्स, कॉस्ट ऑफ सेल्स होते 85,500. हे झाले कॉस्ट ऑफ सेल्स. आता आपल्याला प्रॉफिट फाइंड करायचं आहे. सेल्स दिलेले आहेत, इथं प्रॉफिट फाइंड होईल, त्याच्या खाली मी सेल्स लिहिणार आहे. सेल्सची अमाऊंट आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. सेल्स दिलेले आहेत. फिनिश गुड्सचे सेल्स 1,75,500. 1,75,500. त्याच्यातून आपल्याला ही वरची अमाऊंट लेस करायची आहे, म्हणजे तुम्हाला इथं प्रॉफिट मिळेल. इथे तुमचा प्रॉफिटची अमाऊंट आपल्याला शोधायची आहे. हे सेलची अमाऊंट होती. प्रॉफिटची अमाऊंट तुम्ही कशी शोधणार आहात, 1,75,500 हे सेल्स होते. त्याच्यातून एक्सपेन्सेस लेस करायचे आहेत. टोटल एक्सपेन्सेस आहेत
85,500 वस्तू तयार करण्यासाठी आलेले एक्सपेन्सेसची टोटल एक्सपेन्सेस मायनस करून बघा किती येतंय. 90,000. प्रॉफिट किती आला? 90,000. प्रॉफिट आला 90,000. ह्याच्या पुढे अजून सम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला पर युनिट किती सेल झालेले आहेत, प्रॉफिट आहे. प्रॉफिट बघा एच मध्ये विचारलेलं आहे इथं, प्रॉफिट पर टन ऑफ कमोडिटी सोल्ड. आपण एक वस्तू विकल्यानंतर किती प्रॉफिट होणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग कसं शोधायचं बघा, थोडंसं मी समजवते. बुक मधला आन्सर रॉंग आहे तर त्याची काळजी घ्या, बुक प्रमाणे येणार नाही. तर हे रफ करते, नोट करून घ्या. तर तुम्हाला मी एक वस्तू सेल केल्यानंतर आपल्याला किती प्रॉफिट मिळणार आहे ते आपल्याला समजणार आहे. तर टोटल सेल किती होते? 11,000. नेट प्रॉफिट किती आला? 90,000. जेव्हा आपण 11,000 टन माल सोल्ड केला तेव्हा प्रॉफिट किती झालेला आहे? प्रॉफिट झालेला आहे आपल्याला 90,000 रुपये. प्रॉफिट झाला 90,000 रुपये. आता बघा 90,000 रुपये आपल्याला प्रॉफिट झाला. हा प्रॉफिट होता. तर आपल्याला इथं प्रश्न विचारायचा आहे, एका टनाला किती प्रॉफिट? 1 टन. तर 1च लिहिते फक्त एका टनाला, कारण वर टन लिहिलेला आहे. किती प्रॉफिट? इथे क्वेश्चन मार्क. ह्याला रेसिप्रोकल करा. 1 वर जाईल 11,000, खाली येईल इंटू 90,000. इंटू 90,000. त्या 3 झिरोला हे 3 झिरो गेले. 11 ने 19 ला डिवाइड करा, कॅल्सीचा यूज करा. 11 8 जा 88. 2 पॉइंट येईल इथं. 11 1 जा 11. 9 येईल इथं 0. 11 8 जा 88. तर 0 तर 2. आपल्याला इथपर्यंतच व्हॅल्यू काढायची आहे. तर इथं आन्सर मी लिहिणार आहे. याचा आन्सर इथं 8.18. 8.18 आन्सर आलं. म्हणजे आपण एक वस्तू 8 रुपीज 18 पैशाला सोल्ड करणार आहोत. म्हणून इथं आलेला आहे इज इक्वल टू 8 रुपीज 18 पैसे पर टन. पर टन. एका टनाला 8 रुपये 18 पैसे आन्सर येणार आहे. बुक मधला आन्सर रॉंग आहे. बुक मधला आन्सर तुम्ही करू नका, कारण त्यांनी व्हॅल्यू चुकीच्या घेतलेल्या आहेत. तर ह्याप्रमाणे येईल. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स होते 4,000. इथं आहे आपण नोट केलेला आहे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 4,000. ऍड आपण प्रोड्यूस किती केले? तर 16,000 टन प्रोड्यूस केले. टोटल युनिट किती झाले तुमच्याकडे तयार? 20,000 रुपये झाले. 20,000 टन तयार झाले. एवढी वस्तू तुमच्याकडे असताना तुम्ही त्या विकलेल्या आहेत. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आहे 9,000. त्या आन्सर मध्ये आहे बघा, फिनिश क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 9,000. 9,000 लेस केल्यानंतर आला आन्सर 11,000 टन. एवढं तुम्ही गुड्स सोल्ड केला. प्रोड्यूस केले 16,000. पहिल्या होत्या तुमच्याकडे 4,000 रुपये 4,000 टन वस्तू होत्या. टोटल किती वस्तू तयार झाल्या? तर 20,000 टन वस्तू तयार झालेल्या आहेत. त्याच्यातून शिल्लक राहिल्या क्लोजिंग म्हणजे विकल्या नाहीत. किती विकल्या नाहीत? 9,000 विकल्या नाहीत. म्हणजे सोल्ड किती केल्या तुम्ही? 11,000 वस्तू तुम्ही 11,000 टन वस्तू तुम्ही सोल्ड केलेल्या आहेत. 11,000 टन गुड्स तुम्ही सोल्ड केलेला आहे. मग मी तर केलं 11,000 ला मला 90,000 प्रॉफिट झालाय. जेव्हा मी 11,000 गुड्स सोल्ड केला तेव्हा मला 90,000 रुपीज प्रॉफिट झाला. तर एका टनाला किती? पर टन विचारलेला आहे. म्हणून ह्याला रेसिप्रोकल करा. 1/11,000 इंटू 90,000 केल्यानंतर कॅल्सिओ तुम्हाला आन्सर येईल 8.18 पर टन. मग मी लिहिले ते 8.18 पर टन हे आन्सरचा भाग आहे. तर इथं आपला क्वेश्चन संपलेला आहे. हे जर क्वेश्चन तुम्हाला मी शिकवलेलं आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.